पाठवतो. फर्स्ट युजर ईमेल आयडी इथे एंटर करेल. युजर आयडी और ईमेल जो काही असेल तो. सेकंड तो चेक करेल डेटाबेस मध्ये की तो डेटाबेस मध्ये आहे का. जर यस, इथे काय तुमची कंडिशन्स अवेलेबल आहे का तो. जर अवेलेबल असेल तर, जर तो ईमेल आयडी अवेलेबल असेल तर न्यू पासवर्ड जनरेट केला जाईल. न्यू टेम्पररी पासवर्ड जो आहे तो जनरेट केला जाईल. पहिला न्यू पासवर्ड जनरेट केला जाईल. दुसऱ्यांदा तो पासवर्ड डीबी मध्ये जो काही न्यू पासवर्ड आहे टेम्प पासवर्ड तो सेट टू डीबी असं केलं जायला पाहिजे. कारण की त्याचा जो काही जुना पासवर्ड आहे त्याला अपडेट केलं गेलं पाहिजे. न्यू टेम्पररी जो काही पासवर्ड सेट केला पाहिजे. आणि न्यू जो पासवर्ड आहे, न्यू पासवर्ड सेंड टू ईमेल. बघा, न्यू जो पासवर्ड आहे टेम्पररी पासवर्ड जनरेट झाला पाहिजे. देन न्यू टेम्पररी पासवर्ड तो जो काही जनरेट झालेला आहे तोच पासवर्ड जो आहे तो डेटाबेस मध्ये सेट झाला पाहिजे आणि तो पासवर्ड त्या पर्टिक्युलर ईमेल आयडी ला सेंड झाला पाहिजे. आता इथे दोन गोष्टी न्यू आलेल्या आहेत तुमच्या. पहिला जनरेट पासवर्ड, याच्यासाठी आपण काय यूज करतो, सेट तर आपण करू शकतो. सो जनरेट हा जो पासवर्ड आहे त्याच्यासाठी आपण एक उद्या आपण डिस्कस करूया की नवीन टेम्पररी पासवर्ड कसा जनरेट करतात. देन डीबी ला सेट कसं करतात ते आजच बघणार आहोत. आणि ईमेल कसे वेगवेगळ्या पद्धतीचे सेंड करायचे ते सुद्धा आपण उद्याच बघणार आहोत. जर का तुमच्याच्याने पॉसिबल झालं की आपल्याला वेळ असला इनफ तर अगोदर हे न्यू पासवर्ड कसा जनरेट करतात हे शिकूया. त्याच्यानंतर जर का वेळ असला तर हा जो काही ईमेल आहे तो शिकूया. आता ईमेल मध्ये दोन गोष्टी आहेत. एक सिंपल ईमेल पाठवणे आणि दुसरा टेम्पलेट वाला. टेम्पलेट तर आपला जो काही फॉर्मॅट असतो ईमेलचा तो पूर्ण फॉर्मॅट जो आहे तो ईमेलने पाठवायचा आहे. आणि जर का अवेलेबल नसेल तो ईमेल आयडी तर सरळ सांगून टाकायचं, इकडे लगेच सांगायचं की दिस ईमेल इनव्हॅलिड ईमेल आयडी रिटर्न करायचा आहे. इनव्हॅलिड ईमेल आयडी जर का नसेल तर इनव्हॅलिड ईमेल आयडी. काय सगळ्यांना हा फ्लो लक्षात आला? काही शंका आहे याच्यावर विचारायचं आहे? सागर, ओमकार, ठीक आहे. ओके. सो आज आपण पूर्ण एपीआय बनवून घेऊया. याची जी काही एपीआय आहे फॉरगॉट पासवर्डची ती एपीआय लिहायला सुरुवात करूया. ठीक आहे. इथे मी एक नवीन रिसोर्स तयार करतोय कारण त्याची वेगळी स्क्रीन येणार आहे, त्याचे वेगळा पेज येणार आहे. तर मी इथे फॉरगॉट पासवर्ड रिसोर्स घेतो. हा जावाचा क्लास आहे. जावा क्लासला स्प्रिंग बीन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक कुठलं तरी स्टेरिओ टाईप अनोटेशन द्यावं लागतं. त्यापैकी हा कंट्रोलर मार्क करण्यासाठी मी याला रेस्ट कंट्रोलर हे अनोटेशन प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आपल्याला एक आता मेथड एक्झिक्यूट करायची, एक मेथड जी आहे ती बनवायची आहे. पब्लिक स्ट्रिंग. मी इथे स्ट्रिंग का घेणार आहे कारण की मला दोन ऑप्शन द्यायचे आहेत. जर इथे इनव्हॅलिड ईमेल आयडी आहे आणि जर का सक्सेसफुली जर का पासवर्ड झाला तर मला हे रिटर्न करायचं आहे, युअर पासवर्ड सेंड टू ईमेल आयडी असं मला रिटर्न करायचं आहे. आणि हा डेटा टाईप कोणता आहे सागर? हे जे काही मी पाठवतोय तो हा कोणत्या प्रकारचा डेटा टाईप आहे? स्ट्रिंग डेटा टाईप आहे.
सो त्याच्यामुळे माझी जी मेथड असेल पब्लिक आणि रिटर्न टाइप स्ट्रिंग, आणि त्या मेथडचं जे काही नाव आहे मी लिहितो रिसेट पासवर्ड असं नाव देतो. किंवा तुम्हाला जर काय फॉरगॉट पासवर्ड द्यायचा असेल तर तो तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जे काय नाव ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता. ओके. आता याचा इनपुट पॅरामीटर काय असणार आहे? याचा इनपुट पॅरामीटर काय असणार आहे? एक फील्ड पाहिजे आहे. तर एक फील्ड पाहिजेत आहे. कोणती फील्ड येणार आहे ती? ईमेल किंवा युजर आयडी. आता आपल्या केसमध्ये ईमेल ऍज अ युजर आयडी आपण ठेवला आहे, म्हणून आपण ईमेल इथे घेतोय. ओके, ठीक आहे. आणि सध्या रिटर्न मी काही कॉल केला नाहीये म्हणून मी इथे नल ठेवलेला आहे. दॅट्स इट. आणि एवढा एक्सपोज करतोय @ आणि याच्यावर मी करतोय गेट मॅपिंग. आणि टेक्निकली क्लास लेवलला तुम्हाला एक URL द्यावी लागते फॉर द युनिक ऍड्रेसेबिलिटी साठी. स्लॅश मी इथे फॉरगॉट लिहितो. आणि इथे पासवर्ड साठी आहे. उद्या चालून जर का तुम्हाला असं वाटलं की माझा युजर आयडीच विसरलेला आहे, तर युजर आयडी साठी सुद्धा तुम्हाला एक API एक्सपोज करावी लागेल. आता आपण सध्या पासवर्ड साठी करत आहोत, तर मी जस्ट पासवर्ड लिहितो इथे. ओके, ग्रेट. सो आता आपल्याला लिहायचं आहे रेपो मेथड आणि सर्व्हिस मेथड. तुम्हाला या मेथड वरून थोडासा अंदाजा आलाच असेल की आपली रेपो मेथड काय असायला पाहिजेत आणि सर्व्हिस मेथड काय असायला पाहिजे. तर अगोदर आपण रेपो मेथड लिहूया. आता रेपो मेथड लिहिताना तुम्हाला एक विचारात घ्यायचं आहे, एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला या ईमेलने डेटा तुम्हाला फेच करायचा आहे. तुम्हाला ईमेलने पहिला ऑप्शन काय आहे तुमच्याकडे? पहिला ऑप्शन काय आहे? तुम्ही क्वेरी लिहू शकता, फाइंड युजर बाय ईमेल आणि स्ट्रिंग ईमेल. हा पहिला ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ईमेल आयडी वरून ज्याच्यामध्ये तुम्ही ईमेल आयडी वरून तो युजर जो आहे तो तुम्ही फेच करू शकता, युजरचा डेटा फेच करू शकता. दुसरा ऑप्शन आहे फिल्टर वाला. आपण जो काही लास्ट वेळेला डेटा JPA मध्ये फिल्टर शिकलेलो होतो, फिल्टर. आपण जे फिल्टर शिकलेलो होतो त्या फिल्टरचा ऑप्शन आहे. फिल्टरचा ऑप्शन काय देतो की तुम्हाला एक क्रिएट करावा लागतो युजर ऑब्जेक्ट. असा युजर ऑब्जेक्ट तुम्हाला क्रिएट करावा लागतो. तुम्ही डिफॉल्ट मेथडला कॉल करता, फाइंड बाय, आणि त्याच्या आतमध्ये असतो एक्झाम्पल नावाचा. ही डिफॉल्ट मेथड असते एक्झाम्पल नावाचा. याच्यामध्ये काय फरक आहे? आता तुम्हाला रिक्वायरमेंट आहे डेटा फेच करायचा फक्त ईमेलने, तर तुम्ही ही मेथड वापरून एक्झिक्यूट करून तुमचं काम 100% होणार, काही याच्यामध्ये डाऊट नाही. परंतु उद्या चालून कुणी म्हटलं की नाही मला नुसतं ईमेलनेच नकोय, तर मला उद्या त्याच्या पासवर्डने पण मला डेटा शोधायचा आहे, किंवा त्याच्यानंतर कुणी म्हटलं की मला त्याच्या सिटी वाईज डेटा जो आहे तो फेच करायचा आहे, तर त्यावेळेस जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला असं बनवायचं आहे की नुसतं ईमेलनेच नाही तर मल्टिपल ज्या ज्या गोष्टी येतील त्या त्या गोष्टीं तो युजर फाइंड आउट झाला पाहिजेत, तेव्हा आपण फाइंड बाय एक्झाम्पल वाली मेथड यूज करतो. तर तुम्हाला जी योग्य वाटते ते तुम्ही करू शकता याच्यापैकी. ठीक आहे. तर ही खूप सिंपल आहे, जे तुम्हाला आरामात यायला पाहिजेत. फाइंड बाय युजर, फाइंड युजर बाय ईमेल, हे तुम्हाला अत्यंत सिम्पली यायला पाहिजे. आता याची प्रॅक्टिस जर तुम्ही केली नसेल, तर आता आपण ते करून घेऊया. ते कसं करायचं? तर सिम्पली जो तुम्हाला दिलेला आहे पाठ, रेपो मध्ये आपला रेपो जो आहे, स्क्रीन दिसत आहे ना माझे STS ची सगळ्यांना? हॅलो.
आवाज येत नाहीये कुणाचाच. हो सर. ओके. ओके, ठीक आहे. ओके. किती प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो रेपो मध्ये? कोणत्या प्रकारच्या किती मेथड लिहू शकतो आपण सोनाली? सागर, आपल्याला डेटा फेच करण्यासाठी किती मेथड अवेलेबल आहेत? दोन. 2 मेथड आहे. ही मेथड असेल तर तुमचं काम डायरेक्टली होतं एका याने. पण तुम्हाला जर उद्या जर का एखादी एक्स्ट्रा फील्ड ने डेटा सर्च करायचा असेल तर तुम्ही सर्च करू शकत नाही. तर तुम्ही ही मेथड सुद्धा यूज करू शकता किंवा ही मेथड सुद्धा यूज करू शकता. तर ही जी मेथड आहे ही डिफॉल्ट मेथड आहे. मला एकच जर का ऑब्जेक्ट पाहिजे असेल तर फाइंड वन नावाची ही एकच मेथड आहे. ही डिफॉल्ट मेथड आहे JPA मध्ये. आणि ही जी आहे ही कस्टम मेथड आहे जी आपल्याला लिहावी लागेल. तर ऍज ऑफ नाव तुम्हाला जे काही योग्य वाटतं ते तुम्ही लिहू शकता आणि तुमचं फॉरगॉट पासवर्डचं जे आहे ते कंप्लीट करू शकता. मी इथे तुम्हाला थोडंसं जे नवीन आहे डिफॉल्ट वाला एक्झाम्पल बायचा एक्झाम्पल देतो. तुम्ही जर का असं केलं तरी कस्टम केलं तरी ओके आहे, काही अडचण नाहीये. सो आता जर का मी डिफॉल्ट यूज करणार आहे, कस्टम नाही, म्हणजे मला इथे कोड रेपोचा कोड लिहायची गरज नाही जर का मी डिफॉल्ट यूज करत असेल तर. कस्टम जर यूज करत असेल तर मला असं लिहावं लागेल. मी लिहूनही ठेवतो. तुम्हाला जो नंतर योग्य वाटला तो तुम्ही रेपो कॉल करून घ्या. फाइंड युजर्स बाय ईमेल, दॅट्स इट. एवढंच करायचं होतं. आणि इथे मी देतो स्ट्रिंग ईमेल असं. दॅट्स इट. हा झाला. देन त्याच्यानंतर सर्व्हिस मध्ये, युजर सर्व्हिस मध्ये तुम्हाला जी सर्व्हिसची लेयर आहे ती मेथड तुम्हाला लिहावी लागेल. तर इथे तुम्हाला ती मेथड काय लिहायची आहे, तुम्हाला रिटर्न काय करायचं आहे, पब्लिक युजर्स रिटर्न करायचं आहे आणि फॉरगॉट पासवर्ड हा तुम्हाला देणार आहे. इनपुट असणार आहे तुमचा ईमेल. दॅट्स इट. आता इथे तुम्हाला इम्प्लिमेंट करावंच लागेल. इथे तुम्हाला इम्प्लिमेंट करावंच लागेल. सो ऍड आणि इम्प्लिमेंटेड तो सिलेक्ट करा. बघा तुम्हाला खाली डाऊनला कुठेतरी ती मेथड जी आहे तयार झालेली दिसेल. युजर रेपो, तुमचा जो काही युजर रेपो आहे त्याला कॉल करा अँड फाइंड बाय किंवा फाइंड वन, जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करू शकता. फाइंड बाय ईमेल हे तुम्ही दिलेलं आहे. याने सुद्धा तुमचं काम होऊ शकतं. तुम्ही इथे सुद्धा अशा पद्धतीने देऊ शकता. फाउंड युजर बाय ईमेल, दॅट्स इट. जर का इथे तुम्हाला जर तुम्हाला इथून जर का युजर पाठवायचा असेल, ओके, जर का तुम्हाला इथून युजर पाठवायचा असेल तर तुम्ही कंट्रोलरला युजर पाठवू शकता. ही जी डिटेल आहे. That's it. परंतु मला इथून युजरची कंट्रोलरला युजर्स ह्या ऑब्जेक्टची काहीही गरज नाहीये. फक्त मला बघायचं आहे, चेक करायचं आहे की हा युजर अवेलेबल आहे किंवा नाही. जर सपोज हा युजर जर अवेलेबल असेल तर आपण बघा आता काय करणार आहोत. इफ 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 फाउंड युजर जो आहे, फाउंड युजर जो आहे जर का तो नल असेल, म्हणजे जर का तो नल असेल म्हणजे तो युजर सापडलेलाच नाहीये. तर आपल्याला काय करायचं आहे,
काहीतरी रिटर्न करायचं आहे. जर का तो फाउंड जर झाला तर याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं ते स्टेप 1. जर का जर का तो युजर सापडला तर आपल्याला न्यू जनरेटेड पासवर्ड करायचा आहे. देन सेकंड, अपडेट डीबी पासवर्ड करायचा आहे. आणि तिसरा, सेंड ईमेल विथ न्यू पासवर्ड. या 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सो मी ह्या टू डू मध्ये सगळ्या गोष्टी लिहितो. टू डू म्हणजे ह्या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, इम्प्लिमेंट करायच्या आहेत. टू डू. ओके. सो मला इथे डिसाइड करायचं आहे की जर का ईमेल जर नसेल तर काय रिटर्न केलं गेलं पाहिजे. मला इकडे कंट्रोलरला तर डेटा काही दाखवायचा नाहीये. कंट्रोलर काही रिस्पॉन्स देणार नाहीये. कंट्रोलरचा जो रिस्पॉन्स आहे तो फक्त असा आहे, एक तर युअर पासवर्ड सेंड टू ईमेल आयडी असेल किंवा इनव्हॅलिड ईमेल आयडी असेल. सो मला इथे युजर्स रिटर्न करण्याची आवश्यकता नाहीये. मी फक्त इथे बुलियन रिटर्न करतो, म्हणजे ट्रू किंवा फॉल्स. जर का तो सक्सेस झाला तर मी ट्रू रिटर्न करेन. जर का नाही झाला तर मी इथे फॉल्स रिटर्न करेन. अशा गोष्टी आपण इथून चेंज करूया. सो इथे आपण जर का रिटर्न टाइप चेंज केलं तर तुमचं जे काही युजर सर्व्हिस आहे इथे सुद्धा तुम्हाला तो रिटर्न टाइप जो आहे तो चेंज करावा लागणार. असं मला युजर रिटर्न करायची गरज नाहीये. मला फक्त ट्रू किंवा फॉल्स. जर ईमेल आयडी फाउंड युजर बाय ईमेल आयडी जर नल असेल, याचा अर्थ त्याच्यामध्ये डेटा नाहीये, आपण काय शोधून काढू शकलो नाही. त्याच्यामुळे रिटर्न काय देणार आपण इथे, रिटर्न ठेवूया फॉल्स. मी इथून रिटर्न करणार फॉल्स. आणि जर का इकडे आला हा तर रिटर्न ठेवणार आहोत, रिटर्न करणार आहोत ट्रू. पण ऍज पर द कोडिंग स्टँडर्ड, ऍज पर द कोडिंग स्टँडर्ड तुम्ही ऍज पर द कोडिंग स्टँडर्ड हा बघा, हा तुमचा काय रिटर्न करतोय, नल रिटर्न करतोय, जे की चुकीचं आहे. आता एवढ्या वेळेस तुमचं बघा ट्रू फॉल्स, तर तुम्ही काय करता, चांगल्या गोष्टीसाठी एक चांगली कोडिंग म्हणून एक व्हेरिएबल डिक्लेअर करता. एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा इथे, त्याला नाव द्यायचं स्टेटस. जो काही स्टेटस आहे तो डिफॉल्ट स्टेटस काय ठेवलेला आहे तुम्ही, लच्ची फॉल्स, तुम्हाला तो मिळालेलाच नाहीये. आणि हा जो स्टेटस आहे हा एंडला रिटर्न करा. हा जो आहे तो एंडला रिटर्न करा. काय एंडला रिटर्न करा. या एलची ही गरज नाहीये त्याला. अनरिचेबल म्हणजे हा इथे कधीच येणार नाही, त्याची गरज नाहीये. तुम्हाला इथे स्टेटस द्यावा लागेल की जर स्टेटस, आणि इथेही स्टेटस ठेवा. आता स्टेटस तुमचं फॉल्स आहे. जर हा इक्वल इक्वल जर का नल असेल, म्हणजे जर तुमचा तो युजर आयडी ईमेल आयडी सापडलाच नाहीये, तर तो सरळ इथून रिटर्न होईल. रिटर्न होईल म्हणजे खाली येणार नाही. आणि इथूनच तुमचं जे काही ऑपरेशन आहे ते बॅक होऊन जाईल, कम्प्लीट होऊन जाईल. तर काय रिटर्न करेल, हा फॉल्स रिटर्न करेल. आणि जर का तुमचा ईमेल आयडी नल नाहीये, डेटा तुमचा अवेलेबल आहे, तर हे 3 ऑपरेशन करेल, 1 2 3, आणि शेवटी रिटर्न करेल स्टेटस. आणि स्टेटस काय रिटर्न केलं पाहिजे, तर तुम्हाला इथे लिहायचं आहे स्टेटस इक्वल टू ट्रू. याने काय होईल, तुमचा स्टेटस जो आहे तो ट्रू होईल. आपण काय म्हणणार याला, की ह्याने व्यवस्थित ईमेल आयडीचा डेटा जो काही आहे, पासवर्ड जो आहे तो रिसेट करून पाठवलेला आहे. आणि हे कुठे रिसीव्ह होणार आहे, तुम्हाला ही मेथड कॉल होणार आहे कुठे, कंट्रोलर लेयरला. तर चला कंट्रोलर लेयर जी आहे, रिसोर्स लेयर जी आहे, तिथे या मेथडला कॉल करून घेऊया. या मेथडला कॉल करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, इथे इथे त्या सर्व्हिस लेयरचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. प्रायव्हेट
user service @AutoWire आणि इथे आपण त्याला कॉल करून घेऊया user service डॉट फॉरगॉट पासवर्ड आणि त्याला ईमेल पास केला. याने काय दिलंय बघा, फॉरगॉट पासवर्ड हा बुलियन आहे, ट्रू किंवा फॉल्स. सो इथे आपण कंडिशन लिहिणार इफ हा जो फॉरगॉट पासवर्ड जो आहे तो जर का हा ट्रू असेल, जर हा ट्रू असेल तर या इफ ब्लॉक मध्ये येणार आणि फॉल्स असेल तर या एल्स ब्लॉक मध्ये येणार. इथे आपण सिम्पली लिहिणार असं रिटर्न जर का ट्रू असेल सक्सेसफुली ईमेल सेंट टू युअर ईमेल आय डी असं लिहिणार. आपण ईमेल सेंड केला. एल्स आपण काय लिहिणार इथे रिटर्न इनव्हॅलिड ईमेल आय डी. दॅट्स इट. याची काही गरज नाही. कोडिंग स्टँडर्ड मध्ये कोड क्वालिटी मध्ये आपल्याला हे सगळं पॉलिश करावं लागेल. काही कोडिंग स्टँडर्डचे रूल्स आहेत तर तिथे मी तुम्हाला हे जे काही अशा पद्धतीने आपण चेंजेस केलेले आहेत त्याला कसं आपण शॉर्ट मध्ये आपण त्याला करू शकतो. या एवढ्या लाईन लिहायची गरज नाही पण आता सध्या तुम्हाला समजण्यासाठी ठीक आहे. कोड क्वालिटी आपण सोनार क्यूब ने चेक करणार आहोत. सोनार क्यूब आपल्याला सांगेल की किती कोड मध्ये क्वालिटी नाहीये, क्वालिटी आणण्यासाठी काय काय करावं लागेल. तर ते आपण सोनार क्यूब मध्ये बघूया एकदा सगळ्या एक्सपोज झाल्या एपीआय की. सो याला आता आपण एक्झिक्यूट करून बघूया काही एरर येतोय का तो चेक करूया. लेट्स सी. आज जी एपीआय एक्सपोज केली होती ती आहे फॉरगॉट पासवर्डची. उद्या बाकीची जी काही राहिलेली असेल जसं पासवर्ड जनरेशन, ईमेल सेंडिंग, ते उद्या बघूया. मी याला रन करतो, एक्झिक्यूट करूया. आणि गेट एपीआय आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली याला इथे कॉल करू शकतो. तुम्हाला आयडिया आहेच. आणि अजून एक की हा जो डेटा आहे फॉरगॉट रिसोर्स वर तुम्ही इथे ईमेल घेतलेला आहे पण हा ईमेल जो आहे आपल्याला URL मधून घ्यायचा आहे की क्वेरी परम मधून घ्यायचा आहे किंवा पाथ व्हेरिएबल मधून घ्यायचा आहे हे डिसाईड करायचं राहिलेलं आहे. सो जर का मी इथे नाही टाकलं, मी इथे याला डिबगर पॉइंट लावणार आहे. इथे आपण डिबगर पॉइंट लावूया आणि डिबग करूया याला. माझी जी URL आहे ती फॉरगॉट स्लॅश पासवर्ड अशी आहे आणि हा लोकल होस्ट 9090 आहे. चेक करूया. 8080 वर आहे. सो 8080 स्लॅश फॉरगॉट डॉट स्लॅश पासवर्ड दॅट्स इट. हा व्यवस्थित झालेला आहे. आणि आता आपण त्याला हिट करूया. ब्रेक पॉइंट लावलेला आहे मी इथे. ब्रेक पॉइंट इथे लावलेला आहे तो इथे येण्यास तयार होईल. मी फॉरगॉट पासवर्ड एक्झिक्यूट करूया. ब्रेक पॉइंट इथे लावलेला आहे तो इथे थांबला बघा. तुमच्या ईमेल मध्ये तुम्हाला काहीही दिसणार नाही. लेट्स चेक. रिझन की आपल्याला URL थ्रू पाहिजे ईमेल और क्वेरी परम थ्रू पाहिजे ते तुम्हाला डिस्कस करावं लागेल, डिसाइड करावं लागेल. आता या ठिकाणी या सिनेरिओ मध्ये ईमेल आयडी मॅन्डेटरी आहे त्याच्यामुळे तुम्हाला मॅन्डेटरी ठेवण्यासाठी तुम्हाला इथे ईमेल असं लिहावं लागेल कंपल्सरी. मी परत याला डिबग करतो. याचा जो काही ब्रेक पॉइंट आहे तो काढून
त्याला परत डिबग करूया. सो जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या API ने काय दिलेलं आहे, तो 404 चा एरर दिलेला आहे. ठीक आहे, कारण की आपण इथे ऍड केलेला आहे. परत एकदा याला डिबग करूया. याला बंद करून मी परत डिबगिंग मोडला स्टार्ट करतोय. ओके, त्याला परत आपण याला इथे URL स्लॅश आणि ईमेल आयडी टाकूया. आता बघावं लागेल काय ईमेल आयडी टाकला होता. @gmail.com. लेट्स चेक. ओके, अजूनही ईमेल आयडी आलेला नाहीये. ओके, काय कारण आहे की आपल्या इकडे ईमेल आयडी येत नाही? सागर किंवा श्रेया कोण सांगू शकतं की इथे माझा ईमेल आयडी अजूनही येत नाहीये? वो यूज नहीं किया. हाँ, कौन सा यूज करना चाहिए? @ आपके. पाथ वेरिएबल. पाथ वेरिएबल. यस, ग्रेट. पाथ वेरिएबल, पाथ वेरिएबल. ओके ठीक है, इसको मैं सेव कर देता हूँ. मैंने डेव टूल्स नहीं डाला है. कल हम लोग ना डेव टूल्स डाल देते इस पे. डेव टूल्स डाल देते ताकि हमने सेव किया वो हो जाएगा. अभी मैं पूरा डिबग करता हूँ. चेक करते हैं कि क्या हो रहा है इसके साथ. एंड टू एंड डिबगिंग करते जाते हैं. आ गया यहाँ पे डिबगर. F6 ये आगे चला जाएगा और मतलब अगर लाइन बाय लाइन आपको आगे आगे जाना है तो F6 से आप चले जाते हो. तो मैंने आगे चला गया हूँ. अब वहां से रिटर्न भी आया है और इसने क्या रिटर्न किया? फॉल्स. तो ये अभी फॉल्स क्यों रिटर्न किया इसने? चेक करना पड़ेगा कि वो जो ईमेल आईडी है वो ईमेल आईडी है भी या नहीं डीबी में. वो मैं चेक कर लेता हूँ. इसने फॉल्स रिटर्न किया हुआ है. फॉल्स रिटर्न किया हुआ है मतलब मैं और आगे जाके इसको सर्विस लेयर तक जाके डिबग कर लेता हूँ. ठीक है, और यहाँ पे डिबगर पॉइंट लगा देता हूँ. ठीक है, इसने फॉल्स रिटर्न किया है. हम लोगों को इनवैलिड ईमेल आईडी बताया है. तो क्यों इसने ईमेल आईडी इनवैलिड बताया है? या तो हमारे डीबी में नहीं होगा. अगर नहीं होगा तो हम लोग चेक करते हैं. इसने डीबी में ना बोला है, कहाँ पे ना बोला है. F6 करके हम आगे चले जाते हैं. F6 देखो ये सर्विस लेयर में आ चुके हैं हम. और यहाँ पे नो, इसने डेटाबेस से फाइंड ही नहीं किया. ये बोल रहा है कि डेटाबेस में है ही नहीं. तो ये बाय डिफॉल्ट क्या करेगा? ये रिटर्न करेगा यहीं से फॉल्स. तो चेक करते हैं डेटाबेस में कि क्यों नहीं है या कौन सा अवेलेबल है. लोकल के लिए अलग ही लेना चाहिए. सिलेक्ट स्टार फ्रॉम यूजर्स. ओके, ये देखो ये मेरा ईमेल आईडी है. अब इसको मैं पास कर लूंगा. इसको खत्म करते हैं हम लोग. इसको ब्रेक करते हैं. ये पूरा एग्जीक्यूशन फ्लो हो जाएगा. यहाँ पे आइए आप और सिंपली सिंपली पेस्ट कीजिए.
अभी चेक करते हैं क्या आएगा। चलो सर्विस में जाके देखते हैं कि कुछ आया कि नहीं। देखो पूरा डेटा आ चुका है, तो ये जो है ये एल्स ब्रैकेट में जाना चाहिए और ये रिटर्न करेगा स्टेटमेंट। ये देखो वापस कंट्रोलर में डिबग होते हुए आया है रिसोर्स में, और ये मैच होगा और ये सक्सेसफुल दिखा देगा। आपका आउटपुट आ गया, सक्सेसफुली ईमेल सेंड टू योर ईमेल आईडी, ऐसे। लेकिन ये यूआरएल ना ऐसे रीडेबल नहीं लग रही है, मतलब फॉरगॉट पासवर्ड है, ठीक है, बट ये क्या है, यहाँ पे ईमेल डालना है कि पासवर्ड डालना है ये समझ में नहीं आ रहा है। तो आप इसे करेक्ट कर सकते हैं कि क्या करना है। ठीक है, कि यहाँ पे ईमेल देना है पहले ये यूआरएल में, यहाँ पे आपको ईमेल देना है, जैसे लिखना है यूआरएल में ईमेल, एंड देन आपको ये ईमेल आईडी डालना है। ये मोर रीडेबल है या क्या है, ये आप देख के सही करके लिख देना है इसको। ठीक है।